80व्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व बंधू भगिनी, आपणास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। स्वातंत्र्य दिवस आपल्या सर्वांसाठी अमूल्य आहे। हा दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात येतो। ज्या वीर देशपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना मी नमन करतो। त्यांच्या बलिदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत। नांदेड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्वतंत्र लढ्यातील योगदानाने अत्यंत मोलाचे आहे। जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी ठेवत राहण्यात स्वतंत्र संग्राम योगदान देणाऱ्या क्रांतिकारांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जन्मसात राहावी या उद्देशाने हर घर तिरंगा हे अभियान 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट राबविण्यात येत आहे। या उपक्रमात नांदेडकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो। महाराष्ट्राचे लाडके माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारचे शेतकरी हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आणि या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। मला विशेष आनंदाने सांगावे वाटते की या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील जवळपास 13,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे। जवळपास 106 कोटी 25 लाख रुपयांची शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे। आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे। शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅट नोंदणी व आधार प्रमाण करून घ्यावे असे आवाहन मी करतो। केवळ कर्जमुक्तीच नाही तर शेतकऱ्यांना वीज बिल सवलत देण्याची महत्त्वपूर्ण निर्णयही सरकारने घेतला आहे। कर्जाचा भार कमी करणं आणि शेतीसाठी लागणाऱ्या वीज बिलाला दिलासा देणं हे अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे। हे निर्णय घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री सुरेंद्रभाई पवार यांच्या मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। शेतकरी सुखी तर महाराष्ट्र सुखी। राज्यामध्ये मतदार याद्यांचे SIR प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून जिल्हा प्रशासनाने या कामात उल्लेखनीय प्रगती केली आहे। मात्र ज्या मतदारांनी अद्याप गणपत्रक भरून दिले नाही त्यांना वीज मुदतीत BLOकडे जमा करून आपले नाव मतदार यादीत अचूकपणे नोंदले जाईल याची खात्री करावी असे मी आवाहन करतो।